शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा, नारी शक्तीचा, नारी शक्तीचा, धर्मवीर आनंदजी दिघे यांचा, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना महिला आघाडीचा, महिलांच्या एकजुटीचा, सन्माननीय एकनाथजी शिंदे यांचा, शिवसेनेचा, नारी शक्ती, अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा. अरे आवाज कोणाचा? नारी शक्तीचा. ते बिल पराभूत केलं. आणि मला तर असं वाटतं की ज्यावेळेला महिलांना असा अधिकार नाकारला जातो त्याच्यानंतर त्यांना तो आसुरी आनंद झाला होता. तो आसुरी आनंद त्यांचा बिलापेक्षा सुद्धा नारी शक्ती बंधन विधेयक त्यांनी पराभूत केला याचा त्यांचा आसुरी आनंद. नारी शक्ती विधेयक जे लागू आहे त्याला 2024च्या निवडणुकांमध्ये ते लागू करण्याची त्यांची भूमिका होती. तर त्यांनी ते सभागृहात मांडायला पाहिजे होते. त्याच्यासाठी आग्रह करायला पाहिजे होता. पण 2023मध्ये लगेच 2024च्या निवडणुका आहेत. 7-8 महिन्यात असताना ते लागू करणं अवघड होतं. परत पुनर्रचना करणं कायद्याने बंधनकारक होतं. या पार्श्वभूमीवरती सरकारने जेव्हा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी श्रेय घेतलं आणि आता ते प्रत्यक्षात होऊ द्यायचं नाही. ती गेल्या 30 वर्षातली समाजवादी पक्षाची आणि काँग्रेस पक्षाची जी दुटप्पी भूमिका होती त्याप्रमाणेच त्यांनी वर्तन केलेलं आहे. मी तुम्हाला सांगते 96 साली मला एका काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं होतं की ताई तुम्हाला नक्की संधी मिळेल कारण आता आरक्षण विधेयक 98 साली लागू होणार आहे. पण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आणि मी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये त्यांचं नेतृत्व स्वतःहून काम केलं. आता 4 वेळा मी आमदार झाले तरी ते आरक्षण येत नाहीये. त्यामुळे मला काय वाटतं लबाडाचं वरतं जेवण असं हे त्यांचं काँग्रेसची भूमिका. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.